संदीप क्षीरसागर आता अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांची भेट घेत आहेत। बीडचे आमदार आहेत ते आणि अजित पवारांना भेटायला ते जिजाई बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तेव्हा या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमदार संदीप क्षीरसागर आता अजितदादांची भेट घेत आहेत, तेव्हा नेमका काय घडामोडी बीडमध्ये घडतायत तेही समजणार आहे। आपण पाहतोय की बीडमध्ये खरं तर निवडणुकीचं वातावरण सगळीकडे आहे आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय की पुण्यामध्ये दादांची राष्ट्रवादी आणि काकांची राष्ट्रवादी ही एकत्र लढते। अशाच वेळी संदीप क्षीरसागर दादांच्या काकांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते आता दादांना भेटायला आलेले आहेत। जिजाई बंगल्यावर ते भेटायला आल्याचं कळतंय। बीडचे ते आमदार आहेत आणि त्या दादांची भेट घेत आहेत। तेव्हा या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होतीये हे लवकरच आपल्याला समजणार आहे। मात्र आताची मोठी बातमी आहे, आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेत। अक्षय, क्षीरसागर दादांच्या भेटीला आलेले आहेत, नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा या भेटीत होऊ शकते? नक्कीच आपण बघू शकतो की अजित पवार हे आज पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक पदाधिकारी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा अजित पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। बीड विधानसभेचे आमदार राहिलेले संदीप क्षीरसागर आपण जर बघितलं तर ते काही बैठकीसाठी जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार काल खरं तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीड दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी आणि जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी। तेव्हा क्षीरसागर दादांची भेट घेत आहेत, पुढे काय होत आहे लवकरच स्पष्ट होईल।